व्हिडिओ तर स्टार्ट. शेतकऱ्यांनी आपलं घरचं बियाणं पेरायच्या अगोदर सर्वप्रथम त्याची बियाणे उगवण क्षमता चाचणी करायची असते. बियाणे उगवण क्षमता चाचणी म्हणजे काय? आपल्याला ते बियाणं पेरणीपूर्वी त्याचं उगतंय का नाही हे तपासायचं आहे. त्याच्यासाठी सोपी आणि साधी पद्धत अशी आहे की गोनपाट आहे, गोनपाट भिजवायचा आहे. त्याच्यावर 10 ओळी तयार करायच्यात आपल्याला. हां, या 10 ओळी 10 असे 100 बिया पडायचे. 100मध्ये आपल्याला असं रोल करायचं. रोल केल्याच्या नंतर त्याच्यावर सलग आपल्याला 2-3 दिवस 3 टाईम पाणी घालायचं. मग तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याला आपोआप जर हेल्दी बियाणं असेल तर त्याला जर्मिनेशन होतं त्याचं म्हणजे कर फुटायला लागतं. हां, कर फुटले तर आता त्याच्यात 100 बियाणं कर फुटले ते बियाणं आपण पेरणे योग्य आहे असं समजायचं. त्या हिशोबाने आपल्याला त्याचं फीड रेट बियाणाचं प्रमाण कमी जास्त करायचं. समजा 80% असेल एकरी आपण 30 किलो बियाणं पेरतो. 70% जर्मिनेशन असेल तर ते 10-10 किलोमध्ये वाढवत चालायचं आणि 60पेक्षा जर कमी असेल तर ते बियाणं पेरायचं नाही. तर मग हे काय होईल आपल्याला एकतर बियाणं उगते का नाही आधीच कळत जेणेकरून आपलं सुद्धा पेरणीचं मशागतीचं नुकसान होणार नाही, खताचं नुकसान होणार नाही. आणि जो दुसरा एकदा पेरणी योग्य बियाणं आहे हे समजल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया कशासाठी करायची आपल्याला? एकतर बुरशी लागू नये म्हणून, कीड लागू नये म्हणून, आणि तिसरी गोष्ट जीवाणू संवर्धन. म्हणजे काय होतं आपल्याला नायट्रोजनचं हवेतलं प्रमाण आहे ते मुळावर स्थिर करण्याचं काम हे जीवाणू संवर्धन करत असतं. जीवाणू संवर्धन कृषी विभागामार्फत दिलं जातं किंवा बाजारात देखील उपलब्ध असतं. लिक्विड फॉर्ममध्ये असते किंवा पावडर फॉर्ममध्ये असतं. कॅस्कॅड, इलेक्ट्रॉन ही जी अशा प्रकारचे बियाणे हे आहेत काय जीवाणू संवर्धन आहे. त्याला रायझोबियम म्हणू शकतो आपण. PSB असतंय फॉस्फरससाठी. तर हे बीज प्रक्रिया करताना सुरुवातीला आपल्याला सेफ्टी किट घालायची. सेफ्टी किटमध्ये काय आहे? मला मास्क घालायचा आहे, हँड ग्लोव्ज आहेत, शूज आहेत, गॉगल आहेत आणि या प्रकारे आपल्याला आता हे औषध आहे इलेक्ट्रॉन नावाचं औषध आपल्याला हे औषध आपल्याला प्रमाणानुसार या बियाणावर चोळायचं आहे. चोळायताना आपल्याला हातामध्ये ग्लोव्ज घालायचे आणि मास्क घालायचं. अगोदरच त्या सांगायला लागला. तर मी फोडत नाही सध्या तुम्ही दाखवतो फोटोसाठी नंतर समजा करू शकता. फोटो पण घ्या दादा. फोटो लू घ्या. बस तुम व्हिडिओ पॉज करके आप फोटो ले सकते. नाही आपण स्क्रीनशॉट घेऊन ठीक आहे चालतं. तर हे होतं बीज प्रक्रियेचं प्रात्यक्षिक. यानंतर आपण बियाणं लागवड आणि पिकाचं लागवड तंत्रज्ञान याचं थोडंसं पुस्तक तुम्हाला त्या ठिकाणी घडीपत्रिका देतो आहे. एक असलं तरी भागवतोय.